परंतु ती क्रिया तुमच्या आमच्या जीवनामध्ये समजली नाही ना, मग अवस्था ही शरीराची होणार तोपर्यंत, आणि शरीराची अवस्था होऊन उपयोग नाही. रात्रभर जरी तो अंग हलवीत बसला, रात्रभर जरी त्याला चिंतनाला बसवलं, रात्रभर जरी त्याला उठून नाही उठवताही नाही आलं, आणि त्याला 2-4 तासांनी 4 तासांनी त्याला हलवलं, पण त्याला उद्या दुसऱ्या दिवशी जर हप्ता एखाद्या बँकेचा हप्ता भरायचा असेल, नाही का, उद्या देणेदारीवाला दारात येणार असेल, तर मग डोळं उघडल्यावर त्याला पहिल्यांदा देणेदारीवाला दिसेल का देव दिसेल? त्याला म्हणतात देहाची अवस्था होणे. पण देहाच्या अवस्थेतूनच आपल्याला चित्ताच्या अवस्थेमध्ये जायचं. पण जोपर्यंत चित्ताची अवस्था होत नाही ना, तोपर्यंत आपण कितीही भक्तीचा महामार्ग समजला, समजून घेतला. मगाशी किरण भाऊ मी कसं म्हटलं की बाबा मला असं वाटतं, माझ्या वाटण्याने काय फरक पडतो जगाला? मला असं वाटतं की पंतप्रधानांनी उद्या इथं येऊन प्रवचनाला बसावं, पण माझ्या मान्याने माझ्या वाटण्याने पंतप्रधान इथं येऊन बसणार आहेत का? पण इथं जर त्या धर्मसत्तेचा काहीतरी एक धर्माच्या नियमाने कुठल्या तरी, काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली, त्यांच्या एखाद्या घटनेच्या नियमाने इथं जर काहीतरी कारण असेल, तर मग पंतप्रधानालाही इथं येऊन बसावंच लागेल. तसं मला काय वाटतं, मला भक्तीचा महामार्ग कसा वाटतो, मला असं वाटतं, मला तसं वाटतं, मला वाटून उपयोग नाही. धर्माला काय वाटतं ते मला वाटलं पाहिजे, ग्रंथाला काय वाटतं ते मला वाटलं पाहिजे, नाही का? जसं शरीराला 4 अंतःकरण चतुष्टय सांगितलं, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, बरोबर का नाही? पण हे 4ही जणांना कामाला जोपर्यंत आपण एका वेळेस लावत नाही ना, 4ही जणांना एका वेळेस कामाला लावत नाही ना, तोपर्यंत आपण या संसार दुःखातून सुटू शकत नाही. मग तोपर्यंत फक्त पुण्य प्राप्त होईल, आणि पुण्याने काय होईल, तर मग त्या पुण्याची पोटी सरे सेवेची इंद्रपानाची ओटी उतरेल, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पण आपण आलोय कशासाठी नीट लक्षात घ्या. या पृथ्वी तलावरची प्रत्येक गोष्ट तिच्या स्वस्वरूपाकडे जाण्यासाठी आलेली आहे. आंब्याचा सीजन चालू झालेला आहे. आंबरस आपण केला की कोया काय करतो, उकिंड्रामध्ये फेकून देतो. त्याचा संबंध कोणाशी येतो? जमिनीशी येतो, बरोबर का नाही? जमिनीशी येतो. जमिनीचा संबंध मूलाधार चक्राशी राहतो. ज्या दिवशी तिचा मुळाच्या ठिकाणी तिचा संबंध त्या कोळीचा आला की त्याच्यामध्ये गुप्त असं एक बीज असणारं बीज अंकुराला येतं, आणि त्या अंकुराला आलेलं बीज, अंकुराला जशी कोळी येईल तसं त्याचं झाडामध्ये रूपांतर होतं. ते झाडही काही वर्षांनी मोठं होतं, आणि मोठं झाल्यानंतर त्याला परत आंबे येतात. परत त्या आंब्याच्या कोया आपण आंबा रसासाठी घरी आणतो, त्या कोया कुठं गाडतो? त्याच उकिंड्र्यामध्ये गाडतो. मग आंब्यालाही मूळ स्वरूप काय माहिती आहे, आंब्यालाही शेवट कुठं करायचं आपल्याला माहिती आहे. ह्या माईकचाही मूळ स्वरूप आहे लोखंड आहे, आणि ह्याचा शेवट काय आहे? लोखंडच आहे, बरोबर आहे का नाही? एखाद्या पत्र्याच्या विविध वस्तू, ही गाडी आहे, गाडी सुद्धा मूळ स्वरूप लोखंडच आहे, त्याचा शेवट काय आहे? लोखंडच आहे. समुद्राला ही माहिती आहे की बाबा समुद्राने जरी पाणी वरती आकाशाला दिलं तर आकाशाचं पाणी ढगाला दिलं, आणि ढगाचं रूपांतर पावसाला मिळालं, पावसाचं पाणी नदीला आलं, तरी त्याचा शेवट कुठं आहे? समुद्रालाच आहे. मग तसं आपल्यासोबत असणारं पंचतत्वाचं शरीर सुद्धा पंचतत्वाच्या दिशेनेच निघालेलं आहे. ते सुद्धा आपल्या सोबत नाही. ते सुद्धा बाल्यावस्थेतून, तारुण्यावस्थेतून, किशोरावस्थेतून, प्रौढावस्थेतून वृद्धावस्थेला निघालेलं आहे. मग हे शरीर मी नाही, हे सुद्धा आपल्याला ज्या दिवशी अनुग्रह दिला त्या दिवशीच आपल्या सद्गुरूंनी सांगितलं की राजा, हे देह म्हणजे तो नाही, देहामध्ये असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजे तो आहे. नीट विषय पहा. मग जर चैतन्य म्हणजे मी आहे, तर मग मी कुठून आलो, मी कशासाठी आलो, मला कुठं जायचे? तर मग साधू संतांनी सांगितलं, देव पावायसी गेलो तिथे देवची होणी ठेलो, बरोबर का नाही? आता हे फक्त कीर्तनात प्रवचनात म्हणण्यापुरतं का निश्चयाने? त्याच्यावर आपला निश्चय बळकट झालाय का? आप्पायाताने म्हणले, काय जगदीश भाऊ एवढे फोन कशासाठी, एवढं सगळं करायचं? आणि इथं सांगायचं बाबा, परत सांगायचं की यार हे सगळं
नाशिवंत आहे, बरोबर आहे की नाही जाधव भाऊ? हे नाशिवंत आहे, पण नाशिवंत आहे आपली फसगत कुठं होते बघा. नाशिवंत आहे पण जीव राहतोय का? आपला विषय चाललाय अंतकरण चतुष्टयाचा, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. आणि या तिन्ही गोष्टी एका मिरीमध्ये अडकलेल्या आहेत. आपल्या समोर जर मी कायम एक उदाहरण सांगत असतो की आपल्या समोर एखाद्या व्यक्तीने दोन एका वाटीमध्ये गुलाबजाम ठेवले आणि एका वाटीमध्ये बाबा कारलं ठेवलं, आणि पाहुण्यांचीत आपण गेल्यानंतर खायला काय इच्छा होईल? पहिल्यांदा काय होईल? गुलाबजाम खायची इच्छा होईल. आणि 5-10 मिनिटांनी त्याच व्यक्तीला विचारलं बा शरीराला उपायकारक काय? मग बुद्धीला कळतंय शरीराला उपायकारक काय आहे? कारलं आहे. पण घोटाळा काय करतंय? घोटाळा कोण करतंय? मन करतंय, बरोबर का नाही? मग साधू संतांनी भक्ती कशासाठी केली? की माझ्या मना लागो, बरोबर का नाही? किंवा बाबा तिकडूनच सांगतात, मला तीच ओळी सांगतात का काय, तू मन हे मीच माझी या भजनी आणि सर्वत्र नमस्कारी. मग आपण मनाला ते काम लावलंय का? आपण सत्संग करतोय, आपण कार्य करतोय वर्षानुवर्ष, पण खरंच मग आपण मनाला तिथं कामाला लावलंय का? जर आपण मनाला तिथं काम लावलं तर जो सद्भावेने जो भजन करे हृदयी प्रगटता श्रीहरी तव देहाची चिन्हे बाहेरे क्षणा माझारे पालटते. जर आपलं सद्भावाने जो भजन चालू आहे तर मग देहावरची लक्षणं सांगितली. मग ही लक्षणं काय सांगितली? ही लक्षणं जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये समजत नाही ना, तोपर्यंत आम्ही या संसार दुःखातून सुटू शकत नाही. नीट विषय पहा. साधनाही मिळाली, गुरुही मिळाला, मुखी ब्रह्मनामा हाती सात्विक कर्म, पण विनियोगाविन वर्म विफळ जाय. मग आता हा विनियोग म्हणजे नक्की काय? बरोबर आहे का ना? मुखात ब्रह्मनामे मिळलंय, हाती सात्विक कर्म, हाती सात्विक कर्म आहे म्हणून आपण हा सत्संग करतोय ना दरवर्षी. मुखामध्ये ब्रह्मनाम आहे म्हणून आपला सात्विक कर्माचा विचार तयार होतो. मग तरी सुद्धा परत पुढे जाऊन सांगितलं विनियोगाविन वर्म विफळ जाय. मग विनियोग नक्की काय? विनियोग नेमका काय? हा विनियोगाचा कन्सेप्ट जोपर्यंत समजत नाही ना, की विनियोग हा शब्दाचा अर्थ कळत नाही ना, नाही का? तुकोबारायांनी एक अभंग सांगितला, आपण कीर्तनात प्रवचन कर दशक रवीला लागतात, नाही कुणाचे अंती जाशील एकला पाण्या, बरोबर आहे का नाही? तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकला प्राण्या, बरोबर का नाही? मग जग मिथ्य आहे असं म्हटलं. मी जर म्हणलं राजा हो जग सगळं मिथ्य आहे, आताच गाडीत चर्चा झाली हो, तर उद्या माझ्यातलं चैतन्य निघून गेलं, मला उचलायला येईल का कोण? मला उचलायला येईल का कोण? हा देह नाशिवंत म्हटलं, मलमूत्राचा बांधा म्हटलं, वरी चर्म घातले रे कुमी कीटकांचा सांधा म्हणलं, बरोबर का नाही? हे प्रवचनामध्ये जोरात सांगितलं, मस्त बिंबीच्या देठापासून सांगितलं, राजा हो आपल्या संग काही येणार नाही, हे सगळं जग मिथ्ये, हे अमुक आहे, हे तमुक आहे. तरी आम्ही गेटच्या बाहेर गेले की पाकिट उचपटून बघतो बरोबर दिले का कोणास ठाऊक. आपला विषय निश्चयाचा चाललाय. निश्चय नेमके निश्चय कशाला म्हटलेलं आहे? नीट विषय समजून घ्या. कर्म आपली फसगत इथं झाली की निश्चय आणि कर्म ह्याची सांगड आपल्याला घालायला आपण चुकतो. आपण उपाधी रूपाने सांगड घालायला पाहतो. उपाधी रूपाने आपल्याला वाटतं. मी मग अशीच आपलं किरण भाऊची आमची चर्चा झाली की बाबा रस्त्याने चाललंय, आपण म्हणतो की जग मिथ्य आहे, पैसा मिथ्य आहे, सगळं नाश पावणार आहे, सगळं नाश पावणार आहे. हे जर आपण म्हणत असेल तर पुराणात कालापासून प्रत्येक गोष्ट आपण कर्म करीत आलो, नीट कर्म करीत आलो, बरोबर आहे. आज आपल्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीने देह ठेवला, समजा व्यावहारिक जीवनात सोडा, तर त्याच्या घरामध्ये किती पैसे त्याच्यावर त्याची मयत ठरणार आहे, त्याच्यावर त्याचा दशक्रियाविधी ठरणार आहे, बरोबर का नाही? त्याच्यावर त्याचा दशक्रियाविधी ठरणार आहे, त्याच्यावर त्याचा वर्ष श्राद्ध कार्यक्रम ठरणार आहे. मग एखादा संत महात्मा जरी होऊन गेलेला असेल आणि त्याच्या घरामध्ये जर पैसे नसतील, उदाहरण समजून घ्या, पैसे नसतील, तर मग गाव एखाद्या महात्म्याचं असं घडल काय, पण त्या कुटुंबामध्ये कितीही कार्य केलेलं असेल तरी तिथून पुढचं कार्य त्याला, तिथून पुढचा त्याचा विधी करायचा असेल तरी ते कशाची गरज पडेल? त्याला पैशाचीच गरज पडेल. नीट विषय समजून घ्या. फक्त इथं फसगत कुठं झाली? आम्ही कीर्तनात उलटी पालटी काय उदाहरणं सांगतो, काय सांगतो, तुकोबाराय शिवाजी महाराज आले आणि धन घेऊन
धन द्यायला आले, तर शिवाजी महाराज तुकोबारायांना धन द्यायला आले आणि तुकोबाराय सांगितले इथं हिरे माणिक मोती किंवा धन आम्हा मृत्युके, बरोबर आहे का नाही? पण आम्ही इथपर्यंत सांगितलं की तुकोबाराय असे म्हटले की हे मृत्युके समान आहे, बरोबर आहे का नाही? मग तुकोबारायांच्या दृष्टीने धन कशाला म्हटलं? हे तर समजा मृत्युके समान आहे, मग धन कशा? धन हा शब्द तर संस्कृतमध्ये आलेला आहे, बरोबर आहे का नाही? मग तिथं तशी कथा नाहीये. आपण तिथं तुकोबाराय शिवाजी महाराजांना म्हटले तुझं धन आहे, तू ज्याला जे धन समजतोय आणि माझ्याकडे जे धन आहे ज्याला मी धन समजतोय, माझं धन तुला कडलं नेईन, तुझं धन मला कडलं नेईल याची गॅरंटी. तुझं धन मला कामाला येणार नाही हे 100% खरं आहे, पण माझं धन तुला नक्की कामाला येईल. त्याच्याकरता तुला काय करावं लागेल राजा? एकांतात येऊन माझ्यासमोर 5 मिनिटं बसावं लागेल, नाही का? एकांतात येऊन काय करावं लागेल? तुला माझ्यासोबत बसावं लागेल. आणि मग शिवाजी राजांनाही वाटलं की बाबा आपलं धन त्यांच्या कामाचं नाही, पण त्यांचं धन असं कुठं आहे जे आपल्या कामाचं आहे. तिथं अनुग्रहाचा विषय तयार झाला. आणि मग तिथं ते धन म्हणजे काय? तर मग सद्गुरूंनी दिलेलं नाम त्याला आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये म्हटलं धन. जिथं ते धन शिवाजी महाराज ज्या गोष्टीला धन म्हणत होते, ते धन ज्याला धन समजत होते, अनुग्रह मिळायच्या आधी ज्या गोष्टीला धन समजत होते, ते धन तुकोबारायांच्या कामाचं नव्हतं. पण तुकोबाराय ज्या गोष्टीला धन समजत होते ते शिवाजी महाराजांच्या निश्चित कामाचं होतं, त्याला म्हटलं धन. आणि ते धन तुमच्या आमच्या जीवनामध्ये समजलं पाहिजे, नाही का? मग आपल्या इकडे बघा, एखाद्या व्यक्तीने देह ठेवला की बावकीचे लोक किंवा नातलगले एक शब्द पटकन एक मेसेज तयार करतात. आपल्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती हरिभक्त पारायण जगदीश महाराज उंद्रे यांचं अल्पशा आजाराने काय झालं? निधन झालं. निधन म्हणजे काय? तर ते धनमुक्त झाले. आलं का लक्षात? मग ते धनमुक्त झाले. मग तिथं कशाच्या मुक्त झाले? तर आतमध्ये असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्याचे धनमुक्त झाले. नीट लक्षात घ्या. आपली हिंदू धर्म संस्कृती त्याला म्हणतात धनमुक्त झाले. मग ते धन तुमच्या आमच्या जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये जोपर्यंत समजत नाही ना, तर आपल्याकडे जे मंदिर बांधलं जातं ना, हे मंदिर का म्हणजे इतर ठिकाणी मंदिर बांधलं जात नाही, आपल्याच धर्मामध्ये मंदिर का बांधलं जातं त्याचा नीट विषय पहा. तर तुमचा मंदिराचा जो आकार आहे, तुम्ही संध्याकाळी जो झोपलेला आकार असतो ना, तो झोपलेल्या आकाराचा आणि मंदिराचा आकार सेम असतो. त्याचं ते प्रतीक आहे. ज्यावेळेस तुम्ही शांत चित्ताने पाय पसरून झोपताना त्यावेळेस इथं कळस असतो तयार मंदिराचा, आणि पायरी जिथं येते तिथं पायाचा विषय असतो. आपण मंदिरामध्ये जाताना पहिल्यांदा पायरीचं दर्शन घेतो. आज आपण माणसाचं दर्शन घेताना कशाचं घेतो? पायाचं दर्शन घेतो. तिथून गाभाऱ्यामध्ये येतो, बरोबर आहे का नाही? तिथून पायाकडून आपण वरच्या दिशेने निघालं की आपण गाभाऱ्यामध्ये येतो. गाभाऱ्यामध्ये जेव्हा आपण मंदिरामध्ये एक घंटा वाजवतो, घंटा वाजवल्यानंतर त्या घंट्याचं नक्की कारण काय आहे? ती घंटा आहे काश्याची. त्या घंट्याचा आकार असतो असा. घंट्याखाली जर आपण जोरात घंटा वाजवली तर त्याच टायमिंगला तुमच्या शरीरामधली 7च्या 7 प्रकारची चक्र आहेत, ती एका वेळेस ॲक्टिव्ह करण्याचं साधन फक्त काश्याच्या घंटेमध्ये आहे. म्हणून पूर्वी काश्याची घंटा लावली जायची, हातपाय धुवून त्याच्यामध्ये ती घंटा बांधली जायची. आणि ते दर्शन घेऊन मग गर्भामध्ये आल्यानंतर मग इथं आल्यानंतर देवदर्शन केलं जायचं. ह्याचा आध्यात्मिक, सगळ्यांना आध्यात्मिक अभ्यास आहे. त्याच्यामध्ये हे जे शरीर आहे, ह्या शरीरामध्ये हा जो नाकाचा भाग सांगितला आध्यात्मिक शास्त्राने, हा नाकाचा भाग म्हणजे आपल्या मंदिराच्या बाहेर जो महादेव मंदिराच्या बाहेर जो नंदी असतो ना, नंदी, ते नंदीचं प्रतीक म्हणजे हे आपल्या नाकाचं प्रतीक आहे महादेव मंदिरामध्ये. आपण नंदीकडे गेल्यानंतर आपण असा हात लावतो आणि काय पाहतो आतमध्ये? देवाला कसं पाहतात, महिला वर्ग जास्त पाहतात, ते असं नंदीच्या शिंगाला अशी बोटं लावतात आणि त्या दोन्हीच्या ह्याच्यामधून देव दिसतोय का पाहिलं जातं, बरोबर ना? मग आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं नाम आहे ते आपण पाहायला सुरुवात कुठून करतो? इथून आतमध्ये करतो. या शरीरामध्ये राम आत्माराम सांगितला म्हणजे नक्की काय सांगितलं? नीट पहा. प्रभू रामचंद्र सूर्यवंशी आहेत. सूर्यवंशी म्हणजे त्यांचं तत्व आहे अग्नी तत्व. या शरीरामध्ये प्रत्येक तत्व आहे ना, विशेष तत्व. त्यामध्ये अग्नी तत्व म्हणून प्रभू रामचंद्रांना म्हटलं गेलं. आणि मारुती राया जे आहेत हे पवनपुत्र आपण म्हटलं जातं. वायू तत्वामध्ये, शरीरामध्ये जे वायू तत्व आहे ना, या वायू तत्वाला प्रभू हनुमंतराया म्हटलं गेलं.
आपण दिवा लावतो, अग्नितत्वाला पूर्व दिवा लावला जायचा, पण दिव्याला जर झाकण टाकलं तर दिवा आपोआप का झाकली या घटीचा, बरोबर का नाही? पूर्वी आपल्या इकडं ते घरात प्रयोग करतात, दिवा खाली ठेवून त्याच्या वाटी झाकून ठेवलं काय होतं? मग जसा दिव्याला अग्नीला जोपर्यंत वायूचा सपोर्ट आहे तोपर्यंत अग्नी चालू राहते, वायूचा सपोर्ट बाजूला गेला की अग्नी आपोआप विझली जाते. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. तुमच्या ह्या शरीरामध्ये इथं जो राम आहे हा अग्नी तत्वाचं काम केल्यानंतर ज्यावेळेस वायू तत्वाने मारुती राया तुमच्या आमच्या शरीरामध्ये आतमध्ये जातात, त्याला म्हणतात गुरुचं नाम. शरण शरण हनुमंता. त्याच्या पुढचं चरण काय? मज दावाव्या काय भक्तीच्या वाटा मज दावाव्या. हा, मग भक्तीच्या वाटा का सांगितलं तर वायुपुत्र हनुमान आहे आणि हनुमंतांसंग जी वानर सेना आहे. तर पहिल्यांदा आपण शरीरामध्ये नाम कशाच्या जीवाने आतमध्ये घेतो? श्वासोश्वासाच्या जेव्हा हवेच्या रूपाने आत घेतो. आत घेतल्यानंतर गुरुच्या नामाने त्याचं स्वरूप हवा आतमध्ये गेल्यानंतर त्याचं प्राणवायूमध्ये रूपांतर होतं. प्राणवायूमध्ये मग अपान उदान व्यान हे पुढं समान वायू या प्रत्येक वायूमध्ये परिवर्तन होत चालतं. मग सद्गुरूंनी दिलेलं नाम जोपर्यंत आपल्याकडे नसेल ना तोपर्यंत फक्त आपल्या हवाच खालीवर खेळत चालते. आणि ज्या दिवशी सद्गुरूच्या नामानेच आपला श्वास आतमध्ये जातो ना त्यावेळेस त्याचं प्रत्येक वायूमध्ये प्रत्येक ठिकाणी त्याचं परिवर्तन होत चालतं. आणि याच रामायणामध्ये ज्यावेळेस सीता रावणाने पळून नेली, ही सीता म्हणजे कोण आहे? तर सीता ही पृथ्वी तत्व. 5 मिनिटं घेतो बाबा. सीता ही पृथ्वी तत्वाचं काम करते. सीता कशातून आली होती? सीता कुठं सापडली होती? भूमीमध्ये सापडली होती. मग सीता नेतृत्व कशाचं करते? तर भूमीचं नेतृत्व किंवा पृथ्वीचं नेतृत्व करते. नीट विषय समजून घ्या. मग आम्ही जन्माला आलो त्यावेळेस अयोध्या नगरी घेऊनच आलो, लक्षात घ्या. पण आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या अहंकार रूपी रावणाने त्या मायारूपी सीतेला कुठं नेऊन ठेवलं? तर ते लंकेमध्ये नेऊन ठेवलं. लंका म्हणजे काय? तर आपल्या शरीरामधला जो हा पार्ट आहे, इथून वरती अयोध्या नगरी आहे आणि इथून खाली लंका आहे आणि लंकेच्या मध्ये जे पोटाचा भाग आहे त्याला जलतत्व आहे. इथं पाणी कुठे आपल्या शरीरामधलं? एवढ्याच भागात आहे ना, हे पाणी तत्व आहे. मग रामाला ही सीतेला आणायला जायचं म्हटलं तर जलतत्व ओलांडता येत नव्हतं. पाणी ओलडून जाऊ शकत, अग्नितत्व पाणी ओलडून जाऊ शकत नव्हतं. मग तिथं रामाला कोणाचा आधार घ्यावा लागला? वायुतत्व हनुमंतरायाचा आधार घ्यावा लागला. कशाचा? वायुतत्वाने हनुमंतरायांचा आधार घ्यावा लागला. मग हनुमंतरायांक कोणत्या विद्या होत्या? तर सूक्ष्मातलं सूक्ष्म बी होता येत होतं आणि व्यापकातलं व्यापक पण होता येत होतं. मग हनुमंतराय म्हणजे कोणतं? सद्गुरूंनी दिलेलं नाम. नीट विषय पहा. आणि ते नाम ज्यापर्यंत आपल्या हवेच्या रूपाने आतमध्ये जातं. आपण ध्यानाला बसल्यानंतर आपण ध्यानाला ज्यावेळेस बसतो त्यावेळेस त्या हनुमंतरायाला काम सांगितलं जातं की जे मूलाधार चक्रामध्ये कुंडली नावाची सीता आहे तिला तुला काय करायचंय? वरती घेऊन माघारी यायचंय. मग ज्यावेळेस सद्गुरूंनी आपल्याला अनुग्रह दिला, अनुग्रह देताना सद्गुरू रूपे नाम मिळालं, ते नाम म्हणजे हनुमंतराया. या हनुमंतराया ज्यावेळेस खाली जातात त्यावेळेस हनुमंतरायाचे जलतत्व क्रॉस करून खाली जाऊ शकतात. खाली गेल्यानंतर ते मूलाधार चक्र तुमचं आहे, त्या मूलाधार चक्रामध्ये कुंडलिनी जी लुप्त स्वरूपाने झोपलेली आहे तिथं त्या कुंडलिनी शांत झोपली. म्हणजेच काय झालेलं आहे तर तिथं त्या अहंकार रूपे रावणाने त्या कुंडलिनीला तिथं गुप्त करून ठेवलेलं आहे. मग तिथून पुढं भारुडाचे अभंग चालू होतात. दार उघड बये दार उघड. लक्षात घ्या. मग ज्यावेळेस नाम रूपाने तुमचा हनुमंतराया नामाच्या नामस्मरणाच्या चिंतनाच्या जीवावर मग पुढं प्राणवायू अपानवायू व्यानवायू असे बदल करत 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 मग कुंडलिनीमध्ये जागतात. त्यावेळेस मूलाधार चक्र हे पृथ्वी तत्वासोबत काम करत राहतं आणि मग त्या नामाच्या जीवावर त्या कुंडलिनीचं द्वार बाहेर येतं आणि मग ती कुंडलिनी हे सप्तचक्र भेदत. हे 7 चक्र तुमच्या शरीरामध्ये सांगितले. हे 7 चक्रामध्ये पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, दुसरं स्वादिष्ठान चक्र, तिसरं मणिपूर चक्र, चौथं अनाहत चक्र, 5वं विशुद्धी चक्र, इथं आज्ञा चक्र आणि इथं सहस्त्रदळ चक्र. मग ते मारुतीरायाचा आधार घेत म्हणजे त्या भगवंताच्या नामाचा आधार घेत, सद्गुरूंनी दिलेल्या नामाचा आधार घेत ती कुंडलिनी आपल्या पाठीच्या मणक्यावरून सहस्त्रदळापर्यंत येते. आणि ज्या दिवशी ती सहस्त्रदळापर्यंत येते त्यावेळेस मग सहस्त्रदळी उगवला
किंवा कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. मग ती कुंडलिनी ज्यावेळेस परत पाठीमागे या ठिकाणावर येते ना, ज्यावेळेस या ठिकाणी आपल्या सहस्त्रदळामध्ये येऊन थांबते ना, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जी लक्षणं तयार होतात, ती लक्षणं कोणती जीवनामध्ये यावी नीट विषय समजून घ्या. तर ज्ञानेश्वरीमधली एक सोपी ओवी तुमचा आमचा मंत्र तयार झाला पाहिजे. आलं का लक्षात? सद्गुरूंनी दिलेलं नाम हे फक्त एक अव्यक्ताचा मंत्र आहे, पण या पृथ्वी तलावर दुसरे हजारो मंत्र आहे. पण त्या हजारो मंत्रामध्ये तुमचा आमचा एका मंत्राचा कायम जप चालला पाहिजे. तो कोणता माहितीये का? हे मजस्तवची परी म्या नाही. बघा, हे मजस्तवचे झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणिले तोच सुटला गा. हे नित्य कर्म मी करतोय, पैसा मी कमवतोय, कमावलाच पाहिजे. एका माडीहून दुसरी माडी बांधलीच पाहिजे. आलं का लक्षात? पण चित्ताचा विषय हा पाहिजे. कोणता? हे मजस्तवची झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणिले तो सुटला का. कारण इकडे वृक्षाची पाणी हाले ज्याची सत्ता, राहिले अंता. बरोबर का नाही? मग राजालाही रंक कोण करतो? तो भगवान परमात्मा करतो. रंकालाही राजा कोण करतो? भगवान परमात्मा करतो. मग तुम्हाला त्या पृथ्वी तलावर जी बी संधी मिळत असते, परमार्थाची असेल, व्यवसायाची असेल, ही संधी तुम्हाला भगवान परमात्म्याच्याच कृपेने मिळत असते. त्या संधीचं सोनं तुम्हाला 100% करायचं असतं. बरोबर आहे का चुकीचं आहे? 100% करायचं असतं. पण हे करत असताना हा मंत्र आपल्या चित्ताचा विषय झाला पाहिजे. काय? की हे मजस्तवची झाले परी म्या नाही, ऐसे जेने जाणिले तोच सुटला गा. हे नित्यकर्म माझ्याकडून घडतंय, पण करणारी शक्ती मी नाही. ही करणारी शक्ती कोणती तरी दुसरी आहे, आणि ही शक्ती भगवान परमात्म्याची शक्ती आहे. ही सद्गुरूंनी दिलेल्या नामाची पावर आहे, सद्गुरूची कृपादृष्टी आहे. ही भाव जोपर्यंत तुमच्या आमच्या अंतःकरणाचा तयार होत नाही ना, नीट विषय समजून घ्या. मग ते नामाचे नाही पापाचे ऐसे केले, मग ते पाप धुतलं जातं. पण आमच्या इकडं काय होतं? तसं होत नाही. मी जर घरी आप्पा त्या दिवशी आले, बाबा आले कार्यक्रमाच्या दिवशी, मग मी त्यांना सांगितलं मी हे असं बनवलंय, मी ते तसं बनवलंय. रामनवमीच्या कार्यक्रमाला मी 3 दिवस असा झटलोय. काय? मी असं झटलोय. हे बघा बाबा, हे असं असं केलंय. बाबा म्हणले छान ऑफिस केलंय. म्हणलं बाबा मी त्याच्यासाठी महिनाभर घासले. काय? आपला घोटाळा कुठं होतो? तिथं होतो. नीट विषय पहा. अध्यात्म खूप सोपं आहे. बाबा सांगायचे खूप 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 सोपं आहे. फक्त त्याला काय करायचंय? या नित्य कर्माला भगवंताचं नाव द्यायचंय. आणि जोपर्यंत हा स्वभाव होता, मग कांदा मोळा भाजी अवघी नाही का. मग हे साधू संतांनी प्रत्येक ठिकाणी काय केलं? तर त्यांच्या कर्माला फक्त भगवंताचं नाव दिलं. प्रत्येक कर्माला त्यांनी काय केलं? त्यांच्या भगवंताचं नाव दिलं. तुम्ही आम्हाला फक्त ह्याच चित्तावर यायचंय, आणि हे चित्तावर यायचं नाही, हे नामाच्या जीवावर आलं पाहिजे. आलं का लक्षात? एखादा वारेवाला वार काय जाधव ताई वारेवाला वाजायला लागल्यावर अंगात येतं का बिगर वाजता येतं? हा, ढोल वाजायला नाही लागला आणि म्हणलं आता आण बरं, अंगात येईल का अंगात? मग वारं आणलं पाहिजे का आलं पाहिजे? तसं भक्तीचा लक्षण हे आणायची नाही, ही झाली पाहिजेत, ती आली पाहिजेत लक्षणं. ते करायला जाऊन उपयोग नाही. आज सकाळी आप्पाने सांगितलं मग आज पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट घातली पाहिजे, आज कार्यक्रमाला जायचंय. मग हे कार्यक्रमाला गेलं म्हणजे पांढरे कपडे उपारणं टाकलं पाहिजे, टोपी बिपी घालून गेलं पाहिजे. हे करतोय मी कार्यक्रमाला येण्यासाठी, होत नाही. आणि ज्याचं होतं ना त्याला करावं लागत नाही. आलं का लक्षात? म्हणून जे लक्षणात दिसतो, बाबा सांगायचे जो चंदन होतो ना त्याला सुगंध घे म्हणून सांगायची गरज पडत नाही. तसे साधू असतात. नीट लक्षात घ्या. साधू तसे तुमच्या आमच्या जीवनामध्ये असावेत. तसे साधू तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहे. फक्त नामाच्या जीवावर आपल्याला त्या लक्षणामध्ये येण्याकरता फक्त एकच गोष्ट आहे, त्याला दुसरा कुठलाही शॉर्टकट नाही, की जोपर्यंत आपण नामाची काळजी घेत नाही तोपर्यंत नाम आपली काळजी घेणार नाही. म्हणून ज्या संप्रदायामध्ये आपण कार्य करतो त्या संप्रदायाचा मेन सिद्धांत आहे नामस्मरण आणि चिंतन.
आपल्या संप्रदायाचा पाया तोय, लक्षात घ्या. संप्रदायाचा मेन पाया आहे नामस्मरण आणि चिंतन. जेवढं नामस्मरण करता येईल, जेवढं चिंतन करता येईल, त्याला दुसरा कुठलाही शॉर्टकट. पूर्वी युद्धभूमीवर तलवारीसाठी एक गोदाम भरून ठेवलेलं जायचं, बरोबर का नाही. युद्ध कधी होईल आजही आपल्या इथं ॲम्युनेशन फॅक्टरी काय माहिती आहे का? ॲम्युनेशन फॅक्टरी माहिती आहे नाही तर सगळ्यांना ती काय माहिती आहे का आप्पा? 3 कंपन्या आहेत तिथं वेगवेगळ्या. त्या काय आहेत? फक्त हत्यारं साफ करायची त्या लोकांना काम आहे. युद्ध आज येईल, युद्ध उद्या येईल, युद्ध वर्षांनी येईल, युद्ध 10 वर्षांनी येईल, पण हत्यारं रोज आपली साफ राहिली. असं जरच आपल्या यांनी ठरवलं की बा आता काय आपल्याला रोज पैसा खर्च करायची गरज आहे का, आपण युद्ध पुकारल्यावर हत्यारं साफ करायला सुरुवात करू, जमन का? शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक गोदाम फक्त हत्याराला धार लावण्याकरता असायचं. मग ते म्हणले असते जाऊन द्या, युद्ध पुकारल्यावर हत्याराला धार लावायला चालेल, जमन का? मग आपला घोटाळा असा होता की मग आपल्याला चिंतन फक्त सत्संगाच्या दिवशी आठवत, बाबा घरी आले की मग आठवत. आलं का लक्षात? आणि आपली नेमकी फसगत. ह्याला दुसरा कुठलाही शॉर्टकट नाही. त्याला साधना करण्याचे, त्याला ध्यान करण्याचे, त्याला नामस्मरणाला बसण्याचे, ह्या जगात ह्याला कुठलाही शॉर्टकट सांगितलेला आणि सांगितला बाबांनी आप्पांनी मला तर मला बी सोपा जाईल थोडा. याला जर कुठला शॉर्टकट असेल तर. त्यामुळे एक गोष्ट ध्यानात ठेवा, अनंत जन्माच्या पुण्याने तुम्हाला आम्हाला जो संप्रदाय मिळाला, तो संप्रदाय आम्ही खूप भाग्याचा आहे म्हणून मिळाला. त्याच्यामध्ये तुम्हाला अनादी कालाचं नाम मिळालं हे पण भाग्याचं आहे. फक्त त्याचा विनियोग म्हणजे काय नाही ते विषय समजून घ्या. की वर्षानुवर्ष महादेवाच्या डोक्यावर जशी धार चालू आहे ना, त्याला बरोबर आहे का नाही, धार चालू आहे ना, तद्वत त्या वृत्तीप्रमाणे आपल्याही अंतकरणामध्ये आपल्याही या ठिकाणी कंटिन्यू नामाची धार चालू राहिली पाहिजे. तेव्हा मग तू मन हे मीच करी, मग माझी या भजनी. मग आपण तुम्ही जोपर्यंत त्या मनाला काय माप एक उदाहरण सांगायचे तेवढं एक सांगतो. एकाला एक भूत प्रसन्न झालं आणि त्या भूतांनी त्या माणसाला जाऊन सांगायचं की तुम्हाला काहीतरी माग, नंतर मी तुला खाईल. ते एक काम सांगितलं की ते पळत जायचं, करून यायचं, म्हणायचं आता काम सांग. घर बांधून झालं, सोनं झालं, पैसा झाला, अडका झाला, भूत येऊन आलं काही काय म्हणायचं मला काम सांग. आता याला प्रश्नच राहत नाही की याला काम सांगू काय. ह्योच आता वाळायला सुरुवात होती, याला वाटतं मला कधी खाते का काय. मग त्याला बाबांसारखे आपणसारखे महात्मे भेटतात आणि ते सांगतात त्याला सोपं काम आहे, अवघड काम नाही. दारापुढे एक मलखांब बांध आणि त्याला एक सांग, फक्त मी तुला थांब म्हणत नाही तर तू काय करायचं, फक्त खाली जायचं वर जायचं, खाली जायचं वर जायचं, दुसरं काय काम करायचं. मग ज्या दिवशी आपल्याला अनुग्रह दिला त्या दिवशी तेवढीच एक गोष्ट सांगितली की बाबा रे, या देहाला विसरला तरी चलल पण त्या शब्दाला विसरून देऊ नको. मग ज्या दिवशी तुमच्या आमच्या जीवनामध्ये शब्द मिळाला, त्या शब्दाचा शेवटपर्यंत त्या शब्दाची संगत आपल्याला असावी, आपली संगत शब्दाला असावी. मग ही काळजी आपण घेतली की उतारावळ्यात तो शब्द आपली काळजी 100% घेतो. मग मागे पुढे उभा राहे सांभाळीत आणि आली आगात निवाराया. मग भगवंत आपल्या पाठीमागं 100% उभा राहतो. वेळेनुसार आता 15 मिनटं 10 मिनटं जास्त घेतलेले आहेत, तरी बोलता बोलता काय चुकीचा वाटला असेल तर सोडून द्या. बरोबर असेल त्याचं एकच गोष्ट आहे, तेवढीचाच चांगला विचार करा की आपण खूप भाग्याचो आहे. ऐश्वर्य गुण संपन्न संप्रदाय आम्हाला मिळालेला आहे. नीट विषय समजून घ्या. 12 वर्षाला संतपादाला साधू लोक गेले जायचे पूर्वी. आपल्याला सर्व गुण संपन्न मिळालेला आहे. फक्त काय करायचे, त्याच्यावर आरूढ राहायचे. नीट विषय समजून घ्या. त्याच्यावर काय करायचे, आरूढ राहायचे. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा नायक भगवान श्रीकृष्णाच्या पाठीमागे युद्धाला उभा होता, तरी रथावर कुणाला बसवलं होतं, हनुमंतरायाला बसवलं होतं. नीट विषय समजून घ्या. काय तसं आपल्या पाठीमागे देव आपल्याला प्रसन्न जरी झाला आणि लोकांनी कुडी विचारल्यानंतर आपण डोळे झाकून कुडी बी सोडवायला लागलो, तरी सद्गुरूच्या नामाशिवाय सुटका. मेलेली माणसं चांगदेव उभे करीत होते. काय 6-6 महिने मेलेले माणसं चांगदेव उभे करीत होते. एवढं मोठं सामर्थ्य 1400 वर्ष कार्य चालू होतं. पण 8 वर्षाच्या लेकरासाठी, 8 वर्षाच्या लेकराला बोधपुत्र झाला. ज्या शब्दासाठी झाला ना, तो शब्द आपल्याला सहज मिळालाय. नीट विषय समजून घ्या. फक्त तो मिळालेल्या शब्दाला जोपर्यंत आपण वेळ देत नाही ना,
तोपर्यंत आपण या संसार दुःखातून कधीच कडेला जाणार नाही. म्हणून त्या शब्दाचा नीट विचार करा आणि व्यवस्थितरित्या सद्गुरूचं चिंतन कायम आपल्याला धार लावण्यासारखं आपल्या सोबत असून द्या. एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. पुंडलिकावर द्वार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय, सच्चिदानंद रामदास अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान विठ्ठल विठ्ठल.